हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे सगळ्या ताईंचं अगदी मनापासून आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माही दुर्वा व्लॉग्स मध्ये। तर नवीन ताई असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे। तर माझे जुने व्लॉग्स आहेत ते पण तुम्ही पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं तर तुम्ही लाईक करा। असं काही जबरदस्ती नाहीये की करा आणि तुम्ही करणारही नाही असं जबरदस्ती। तर आज खूप जास्त कपडे होते, 11:30 पर्यंत मी कपडेच धुतलीत आणि आता वाजत आहेत 12ला 5-6 मिनिट कमी आहेत। आणि मैत्रिणीचा बर्थडे आहे तर थोडासा ड्रेस चेंज केला, नाही तर तुम्ही बोलताल की एकच गाऊन घालते सारखी, हिच्याकडे काय नाही का? पण मला ना असं थोडंसं सिंपलच राहायला आवडतं। खरंच मला असं वाटतंय मी जशी घरात आहे तशीच तुम्हाला दाखवायचं, कारण की रोज रोज किती दिखावा करणार आहे, कंटाळा येतोच ना माणसांना। तर मी जशी आहे तसंच तुमच्यासोबत शेअर करते। थोडीशी नादान असेल, अल्लड मला जास्त जमणार नाही, असं म्हणजे सारखं हसत राहते मी ना त्यामुळे। तर चला, आमच्या खालीच राहतात त्या, तर जाऊया आपण। माही दुर्वा आहे तिकडे समोर, बाळ आहे छोटंसं, ते पण झोपत नाही, 1-2 पर्यंत त्यांच्याकडे बसल्यात, त्यांना घेऊन जाते। तर कसं आहे ना ताईंनो, मी आमच्या गावापासून इकडे 500-550 किलोमीटर असेल कोल्हापूर। तर बीड आमचं गाव आहे, ज्या कोणी नवीन ताई आहेत त्यांना माहित नसेल तर तिथून आलो। तिथे राहतो, कोणी येत नाही आमच्याकडे, वर्षभरही भेटायलाही कोणी येत नाही, आम्हाला जावं लागतं दिवाळीला किंवा मग उन्हाळ्यात। आमचंही वर्षातून एकदाच जाणं होतं, पण इकडे मैत्रीण असल्यामुळे ना कधी असं वाटत नाही की आपण एकटे आहोत, असं वाटतंय चला कोणीतरी आहे ना आपलं, कारण की मैत्रीचं नातं एवढं निस्वार्थ आहे ना, म्हणजे मैत्रीण असले ना ताईंनो तर वाटते सगळे आहेत। एवढ्या दूर असूनही आम्हाला असं वाटत नाही की आमच्या इकडे कोणी नाही, आम्हाला असं वाटतंय की आहे ना इथंच तर। आणि अजून आहेत 2-4 मैत्रिणी खूप चांगल्या, त्यांच्याकडे जातो एकदम असं पाहुणे, आपण गावाकडे कसं जातो एकमेकांकडे तसं आम्ही जातो एकमेकांसाठी, आम्ही जेवण बनवतो, म्हणजे सगळं असं पाहुणचार करतो। आम्ही गेलो तर ते आले तर असं। माही आली आहे बर्थडेसाठी, तर चला आपण जाऊया। हा केक घेतला आहे बघा, ऑनलाईन मागवलाय स्विगीवरून। इथं एक चॉकलेट होतं, खूप छान होता केक, पण ना दुर्वा खूपच रडत होती, तिला केक खायचाच होता। मी असं काढून ठेवलेला फ्रीजमध्ये मेल्ट व्हायला नको म्हणून, तर तिनं खाल्ला यातून ते काढून। तर चला आता असंच करूया, काही नाही, आपलीच फ्रेंड आहे, काही रागबीग करत नाही ती। एवढे सगळे कपडे धुतलेत आणि तिकडे पण वाळू घातले आहेत बघा। बर चला पटकन, नाही मी येते की, चल। आणि खूप अंधार आहे, पण इकडे कसं आहे ना सगळे जागेच असतात। हे बघा अंधार आहे, पाऊस येत आहे, पावसाने तर काही बंद व्हायचं नावच घेत नाहीये आता। तर चला, यांना कॉल केलता, येतात का काय माहित, आता डायरेक्ट तिथेच। चलो, झोपली नसेल, कारण की कसं आहे आमची दुर्वा आणि त्यांचा शिवांश काही झोपत नाहीत लवकर, त्यामुळे जाग्याच असते। झोपले नाही ना? कुठं आहे बर्थडे? वा तुम्हाला माहित होतं का? मग केक आणला, मी म्हटलं पसरले असतील जरा असं वाकडं तिकडं। कॅमेरा फिरवू नको, स्वामी भक्त 12 वाजता मला एकतर बोलायलाच नाही, कसं वाटते। छान बोलला, 5000 लोकांनी बघितलं ना, अजून किती चांगलं व्हायरल झालाय। मग तू करत जा की, आमच्या स्वामींचा करायला पाहिजेस तू। तुम्हाला सांगितलंय की काय करू दे, बिचाराची भरभरा ठेवू दे। नाही तुम्हाला सुखी राहा, केली पोरी नाही तस बघ डील करा, मग पुढचा आता कार्यक्रमाला तुला बोलवतो। काय शिवांश, तुझीच मम्मा आहे का शिवांश? ते बघा खुशी झाली त्याला।
काय ते पिचकारी आहे का? ते कागद उडवते. चांगली जाऊस आहे दादाला. ताई तुला काय सांगितलं आमच्याकडे माहित पण नसतंय कधी बर्थडे असते. त्या दिवशीची काकू म्हणून त्या दिवशी सारखं सगळ्यांनी गुरुवारचं हे असतं की नाही तेव्हा यायचं ग गुरुवारी. 95% लोक मानतात स्वामीशी. हो ना. होय. मग आम्ही स्वामींचं वेळ का लागतंय माणसाला त्यात गेल्यानंतर कळते. पण काकू तुम्हाला आता याच्यातून बर्थडे आहे कोणाचा? शिबूचा, शिवांचा, आरूचा. अरे रुडी ना रुडी लवकर बसा की दादा तुमचा भारी आहे तिचं नाव पण भारी काढले. मोठा योगा नाव तिथे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शीतल. हॅपी बर्थडे टू यू. चला तर झाला आरोहीच्या मम्मीचा बर्थडे. मज्जा आली का आरोही? केक खाल्लं पोटभर? डुडीचा हात धरा. चलो. माईच्या मम्मीला लाईक सबस्क्राईब करा. ते दोघींच्या गप्पा सुरू आहेत. केक खाल्ला आम्ही तिथेच माहीच्या पप्पांसाठी घेऊन चाललो. चला आता पटकन झोपायचं. सकाळी लवकर उठायचंय ना. दुडू कसा चालतो? दुडू 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 चप्पल नाही काय. चलो भागो. तर चला आता सकाळी मला उठायचंय. किती वाजता उठणार आहे तुम्ही? 6ला नाही 5. तुम्ही दोघी 7:30ला उठायचं काय? मग मी 7ला उठून यांचा टिफिन बनवायचा आहे. माईच्या पप्पाचा सुद्धा उद्या टिफिन द्यायचा आहे. तर चला झोपूया. तर चला ताईनो लवकर उठायचं उद्या मला. तर झोपते मी पण. चला बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका. बाय. बाय. गुड नाईट. नाईट.